गेंदबाजी करे बढ़िया। और आगे का हाल सुनाने के लिए मेरे दोस्त जो कि मराठी में जबरदस्त कमेंट्री करने के लिए मशहूर है पूरे लातूर जिले में, पुणे जिले में, सचिन रेड्डी सर। सर स्वागत है आपका। मेरे को लगता है मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे दोन्ही संघाचा 12वा खेळाडू कृपया आमच्याकडे पोहोचवा. आणि प्रेक्षकांनो आता सुरू असलेल्या मॅच मध्ये वय वर्ष मला वाटतंय 15 अविनाश इज अ मॅन. यस आणि युवराज अग्रे पानचिंचोलीमध्येच नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू म्हणून या खेळाडूची निवड झालेली आहे. तब्बल 1100 रुपयाचं रोख पारितोषिक त्या खेळाडूच्या नावावरती उद्या जमा सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळेल. फिरकीचा जादूगर म्हणून खर तर तो या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचं नाव वारंवार सातत्याने ऐकायला मिळेल. आज या आपल्या नरसिंह चषक 2024 मध्ये पाहायचे कशा प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून इथे होईल. विनंती आहे दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया आमच्याकडे पाठवा. आमच्याकडे पाठवा. जवियत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नाणेफेकीचा कोल झाला. बंजारा तळणी तांडा वन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. 6 षटकांचा सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय बंजारा तळणी तांडा यांच्या विरोधात आपण पाहतोय यमराज क्रिकेट क्लब कदमापूर. रोहित आणि नंदू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सुनील गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज आहे. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. डावाला होते आहे सुरुवात. चला खेळूया क्रिकेटचा खेळ. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती आहे. कुठलीही धाव तिथे मात्र मिळणार नाही. निर्धाव चेंडूने आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न होतोय. 6 षटकांचे सामने आहेत. आज जर तुम्ही पाहिलं तर YouTube लाईव्हचं सौजन्य सन्माननीय किसनदादा चव्हाण सरांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या स्क्रीनवरती लेफ्ट साईडला जो फोटो आहे ना तो त्यांचाच आहे. यावेळेस इनसाइड एज आपण जर पाहिलं तर तिथे शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इथे धाव फलकावरती नोंदवली जाईल. धावांचा श्री गणेशा मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. पहिली धाव फलकावरती नोंदवली गेली. दोन्ही संघ मित्रांनो खूप जबरदस्त फॉर्म मध्ये असलेले संघ आहेत.
अकूट टप्प्याचा बॉल पुल केलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स चेंडूला इथे फील्ड केलं जाईल. मला वाटतं तिथे विक्रम आहेत. सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे होताना पाहायला मिळालं. एक सिंगल धाव ते मात्र इथे रोखू शकणार नाही. 2 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतील. तोडीस तोड महामुकाबला या दिवस क्रमांक 4 ची रजनी रात्र एका अतिशय रोमहर्षक सामन्याने इथे पाहायला मिळाली. अवघ्या 48 धावांचा पाठलाग असताना काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि त्या पहिला सामना सुरू होताना आपण नाना येळवटकर विषयी काही चर्चा करत होतो. खरं टँकरचा व्यवसाय आहे मित्रांनो. स्पर्धा किल्लारीमध्ये असू द्या, निलंग्यामध्ये असू द्या, चाकूरला असू द्या किंवा आपल्या तपसी चिंचोलीमध्ये असू द्या, इतका क्रिकेट वेडा माणूस माझ्या आयुष्यात मी कुठे पाहिला नाही. इथे काय डीप एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. करके देता हूं डीजे महाराज, रुको जरा. सर पहा, पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवरती चौकार आहे. असं या ओव्हरचं धावतं वर्णन आहे. शेवटचा चेंडू शेष आहे. हा चेंडू इथे विशेष बनवला जाईल का? रोहित हिटमॅन याच्या बॅट मधून आला एक खणखणीत कव्हर ड्राईव्हचा चौकार. अकूट टप्प्याचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेट. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, पण इथे एक धाव रोखू शकणार नाहीत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. आपण जर पाहिलं तर बिनबाद 7 धावा धावफलकावरती बंजारा तळली तांडा. निश्चितच आपण नाना येळवटकर या व्यक्तिमत्वाशी चव्हाण साहेब चर्चा साधली होती. या माणसाच्या नावावरती एक विक्रम आहे. चव्हाण साहेब, तुम्ही पण एंट्री आधी बऱ्याच टुर्नामेंट मध्ये दुसऱ्या संघासाठी आपल्या गावची एंट्री केली असेल, मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. पण या माणसाने एकाच टुर्नामेंट मध्ये तब्बल 21 वेळा एंट्री केलेला हा माणूस आहे. म्हणजे संघ जाणार, हारणार, परत एंट्री करणार, परत हारणार, परत एंट्री करणार, परत हारणार, म्हणजे तब्बल 21 वेळा टुर्नामेंट फायनल झालं त्या दिवशी एंट्री यांची कॅन्सल झाली. अन्यथा जर टुर्नामेंट महिनोमहिने चालायचे, 21 वेळा एंट्री जर कोणी आपल्या भागात केली असेल तर निश्चितच तो आमचा नाना येळवटकर आहे. धावफलकावरती घेऊन जाईल. आपण जर पाहिलं तर 7 धावा आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती विक्रमचं केलं गेलंय सहर्षाचं स्वागत. खर तर आपल्या तालुक्याचे आमदार आहेत सन्माननीय श्री अभिमन्यूजी पवार साहेब, आणि दुसरे आपले आमदार आहेत आपले घोषीन चव्हाण साहेब. यावेळेस इथे आकाशाकडे बोट फलंदाज. परत एकदा आपण पाहतोय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. विक्रम त्या क्षेत्ररक्षकाकडून इथे मात्र चूक झाली. तर एक हाय जंप त्या ठिकाणी केली गेली आणि संघासाठी एक धाव सुद्धा इथे वाचवली गेली. धावफलकावरती षटकार किंग युवराज सिंगचा जर्सी क्रमांक तुम्हाला पाहायला मिळेल, अर्थातच 12. यावेळेस पायावरती चेंडू आदळतोय, कुठली धाव तिथे मिळणार नाही. धावबाची संधी फेकी केली गेली आहे. पंचांकडे अपील आणि आकाशाकडे बोट. धक्का क्रमांक 2.
डीजे आज भल्ल्याच वेगळ्याच मूड मध्ये दिसत आहेत. खर तर थोड्या वेळात मला वाटतंय जॉनी लिव्हरचा डायलॉग सुद्धा इथे ऐकायला मिळेल. अब्बी ठीक करके देता. खट्टा मिट्टा पिक्चर तुम्ही पाहिलेला आहे का? यस, खर तर काल त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालेला आमच्या डीजे महाराज यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. 12 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद. खर तर मी काल विचारलं आमच्या डीजे ऑपरेटरला, खर तर मालकांना मुलगा झालाय पेढे मिळतील का, ते मला माहित नाही म्हणलं. वा, 12 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओहो, यावेळेस फटका डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. चेंडू 2 धावांसाठी. ओव्हरची होईल इथे सांगता. परत एकदा ऐकूयात डीजे भारतचं सुमधुर संगीत. डीजे दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. पॉवर प्लेची ते सांगता होते. फील्ड रिस्ट्रिक्शन आता खुलल्या जातील. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर लावण्याची मुभा धावफलकावरती तुम्हाला घेऊन जाईल. 14 बनवल्या गेल्यात. शुभम गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. तुम्ही जर पाहिलं ना मित्रांनो, तर तळणी तांडा संघ जर पाहिलं तर आपल्या औसा तालुक्यातील संघ आहे. दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर यमराज क्रिकेट क्लब कदमापूर, तुम्ही जर पाहिलं तर उमरगा तालुक्यातून हा संघ आहे. म्हणजे इथून तब्बल 70 ते 80 किलोमीटर दूरवरून आलेला हा संघ आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळ या संघाच्या माध्यमातून इथे आपण पाहिलेला आहे. शुभम ऑफस्टंपच्या बाहेर शफल व चेंडूला पाठवून दिलं डीप मिड विकेट, डीप पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. थँक्यू. यावेळेस आपण पाहतोय फक्त दिशा दाखवली गेली. याला म्हणतात कम खर्चा और ज्यादा मुनाफा. मिनी बाउंड्री, 2 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं थोडासा बॅकफुट वरती गेला. स्क्वेअर कट प्रयत्न. सूर्य एका फ्लातून डीप पॉइंट क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून षटकार पाहायला मिळाला. दुसरा चेंडू आपण पाहिलं थोडा आखूड टप्प्याचा. परफेक्ट प्लेसमेंट साधली गेली. डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. परत एकदा फटका सुरेख. चेंडू पाहायचंय सीमारेषा पार जाईल का. यावेळेस सुद्धा चेंडू डीप पॉइंटला चौकार. गाणे की जे ऐकून खरं तर लोक नाचायला लागतात. बाबूरावचं स्टाईल खरंच आता जुनी झाली. अब क्या गुंडा बनेगा रे तू, एवढंच ऐकायचं राहील. कोयता गँग तयारच आहे नाहीतर आपली. बघा आवाज आला. वा, आणि पटका सुरेख. या षटकामध्ये शुभम वरती चढवला आक्रमण. पहिल्या चेंडूवरती डीप पॉइंटला षटकार. दुसऱ्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंटला डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. तिसऱ्या चेंडूवरती डीप पॉइंटला चौकार. आणि चौथ्या चेंडूवरती परत एकदा लॉंग ऑफ क्षेत्र डोक्याच्या वरून खणखणीत दणदणीत नरसिंह चषकाचा ब्रँडेड षटकार. ऑन साइडच्या दिशेला फटका सुरेख. काऊकरला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. मित्रांनो तिथे पाहू शकता तुम्ही काय जबरदस्त सॉलिड तिथे चेंडूला कव्हर केलं गेलं. इथे थोडीशी धावपळ घाई गोंधळ गडबड. अतिरिक्त धावा मैदानाच्या आतमध्ये आत्ताच्या 3. यस, आन बान शान. 3 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. अतिशय महागड षटक मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि तब्बल 21 धावा या षटकामध्ये खर्च होताना आपण पाहिलेले आहेत. यावेळेस इथे आपण पाहतोय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेला. ओव्हर क्रमांक 3 ची सांगता झाली.
धन्यवाद डीजे. थोडं मॅच वरती पण लक्ष असू द्या. वा 35 धावा धावफलकावरती. सुनील अफलातून गोलंदाजी करतायत. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती आहे. माणसांचं कसं आहे पहा चव्हाण मामा, एखादा साप जर घरात निघाला ना तर त्याला बडू बडू मारतात, आणि तोच साप जर एखाद्या मंदिरात भेटला ना सगळेजण त्याच्या पाया पडतात. तसं आपल्या डीजेच आहे. एखादं प्रेमाचं गाणं लावलं ना सगळे नाचतात. इथे काय चेंडू, इथे परफेक्ट टायमिंग साधली गेली. चेंडू 39 धावा धावफलकावरती आहेत. करता आपण म्हणलं परफेक्ट टायमिंग साधली गेली. करता त्या टायमिंग विषयी सुद्धा आपण इथे बोलणार आहोत. यावेळेस इथे फटका खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जसं दादा आयुष्यात ती महत्वाची आहे ना, ती म्हणजे ती, तसं क्रिकेटमध्ये टी खूप महत्वाचा आहे. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक, और टी फॉर टायमिंग, और टी फॉर टॅलेंट. हा क्रिकेटमधल्या टीचं खरं तर विश्लेषण आहे. यावेळेस परत एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. या आधीच्या ओव्हरला इथे मात्र कव्हर केलं गेलंय. मित्रांनो, आयुष्यात तुमचा पार्टनर, तुमचा जोडीदार किंवा तुमचा साथीदार असाच असला पाहिजे. तुमची एखादी चूक झाल्यानंतर त्याला कव्हर करणारा पाहिजे. एखादं नुकसान जरी झालं तर त्याला भरून काढणारा पाहिजे. या आधीच्या षटकात तब्बल 21 ते 23 धावा खर्च झाल्या, पण इथे आपण पाहतोय 4 चेंडूवरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च झाल्या. 39 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा, चेंडू सुसाट वेगाने, बंदुकीतून गोळी निघावी अशा रीतीने चेंडू डीप पॉइंटला, सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. यस डीजे महाराज. हा, हे आता डायलॉग डेंजरच आहे, तुम्ही ऐकाल त्यानंतर बोलूयात. 43 धावा धावफलकावरती आहेत. मला वाटतं आमचे डीजे खरंच भांडणं करून आले की काय. डीजे राग मानून घेऊ नका बरं का. असा हशी मजाकसाठी आपण थोडीशी चर्चा करतोय. तुम्ही कुठलंही गाणं वाजवा, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे शेवटचा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली गेली आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाही. यस, आपण जर पाहिलं तर 4चं समीकरण आहे. 44 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. परत एकदा ऐकूयात डीजे महाराज यांचं सुमधुर संगीत. विनंती आहे दादा, एक चांगली सुंदर ट्रॅक लाव, गाणे लाव, लोक नाचली पाहिजे तिथे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सर बॉलरचं नाव. यावेळेस अनिल गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये घेऊन. राईट आर्म पंचांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट मारा इथे करताना पाहायला मिळतील. शेवटचे अखेरचे 12 चेंडू. यानंतर चव्हाण साहेब कुठल्या संघाचा सामना आहे निश्चित आपण या ठिकाणी त्यांना टॉस साठी विनंती करू, आमंत्रित करू. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना एका बाजूला रॉयल चॅलेंजर्स क्रिकेट क्लब मुरुड त्यांच्या विरोधात सेवासाई क्रिकेट क्लब लिंगदरी. विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. 44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 12 चेंडू विकेटच्या पाठीमागून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लावण्याचं काम. भन्नाट वेग तिथे आणि अति घाई संकटात नाही. प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये. वाईट प्लस 2 धावा. अर्थातच तुम्ही जर पाहिलं तर आत्ताच्या 3 धावा धावफलकावरती विनाशकाले विपरीत बुद्धी यालाच तर म्हणतात.
47 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही जर पाहिलं ना, या संघाचा संघनायक आहे अशोक सर. अतिशय कूल माइंडेड, एकदम मास्टर माइंड, गेम चेंजर खेळाडू. संघ कुठल्याही स्थितीमध्ये असू द्या, कधीच कुणावरती गरम होत नाही. शांततेने खरं तर सगळ्यांना पुढे घेऊन चालत असतो. 48 धावा धावफलकावरती आहेत. स्वतःचं कौतुक देखील त्यांना नको वाटतं. बा नका म्हणतात, थांबा. पण आज खरं तर युवराज आंग्रेला खरं तर इथे जबाबदारी दिली गेली नाही, त्याला राखून ठेवलेलं आहे. मला वाटतं शेवटच्या षटकामध्ये कदाचित त्यांना गोलंदाजीसाठी इथे यूज करू शकतात. पण स्पर्धा मोठी आहे, मंच बडा है तो सरपंच कौन होगा. एक धाव इथे परत एकदा धावफलकावरती इथे पाहायला मिळेल. एका धावेने संघाच्या 49 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत, तुल्यबळ आहेत, बलाढ्य आहेत. दादा संघ म्हणून या दोन्ही संघाची ओळख आहे. जो संघ इथे जिंकेल ना, खरंच त्यांचा इथे सेलिब्रेशन पाहण्यासारखं असणार आहे. यस, मुरुड संघाचे संघनायक आलेले आहेत. विनंती असेल, यावेळेस आपण पाहतोय लवली स्ट्रेट ड्राईव्ह, तिथे सुमितचा आहेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल धाव आणि संघाच्या 50 धावा पूर्ण होत असताना टाळ्या झाल्या पाहिजेत. अभिनंदन तळणी तांडा. 50 धावा पूर्ण होत आहेत. त्यानंतर होणारा सामना निश्चितच पहिल्या सामन्यातील विजेता आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता. निश्चितच आपण जर पाहिलं तर 300 किलोमीटर दूरून येतोय रेणापूर पर्यंत. आतमध्ये 50 धावा खेळाडू एकत्रित येत आहेत. अशोक सरांनी अजून सुद्धा इथे मित्रांनो युवराज आंग्रेला बाहेर काढलेलं आहे, कारण सामना खूप महत्वाचा आहे. इथे एक्सपेरिमेंट करण्याची गरज नाहीये, त्यांनी स्वतः ओळखून सोडलेलं आहे. जसं मित्रांनो महेंद्रसिंग धोनी केव्हा येईल सगळ्यांना प्रश्नचिन्ह असतात. उत्कंठा शिगेला पोहोचते. स्वतः महेंद्रसिंग धोनीलाच माहित असतं की त्याला मध्ये कधी जायचं, त्याला कोणी म्हणू शकत नाही. विक्रम शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी आलाय. ओहो हो, आक्रमण, परफेक्ट टायमिंग. आतमध्ये अब तक 56 धावा धावफलकावरती. आणि यावेळेस आपण पाहतोय तिथे क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचा पास दिला गेला. मला वाटतं युवराज आंग्रेकडे चेंडू सोपवला गेलाय. फेकी सुरेख पाहायला मिळाली. एक सिंगल धाव, 57 धावा. आमचे चव्हाण मामा म्हणत असतील या खेळाडूची एवढी चर्चा का होते. मामा, त्या खेळाडूने वय वर्ष करते 15 वर्षाचा खेळाडू, पानचिंचलीमध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये तब्बल 3 सामन्यामध्ये लगातार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवलेला तो वय वर्ष 15 असलेला खेळाडू आहे. खरंच कौतुक करण्यासाठी शब्द नाहीत. फिरकीचा जादूगर परत एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आणि तुम्ही जर पाहिलं तर लोकमान्य चषक पानचिंचोली गावामध्ये सेमीफायनल मध्ये पोहोचणारा हा संघ आहे, जो की आज आपल्या स्पर्धेमध्ये ते खेळतोय. नाव आहे यमराज क्रिकेट क्लब कदमापूर. शेवटचे 3 चेंडू आहेत, 57 धावा धावफलकावरती आहेत. विक्रम सातत्याने सुंदर गोलंदाजी करतायत. परत एकदा आउटसाइड एज, तिथे पॉइंटला चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी. 59 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. येणारे 2 चेंडू अतिशय महत्वपूर्ण असणार आहेत. 2 चेंडू शेवटचे. परत एकदा बॅटची कडा, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला अडवलं गेलंय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू. यानंतर होणारा सामना, पहिल्या सामन्यातील विजेता नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली, दुसऱ्या सामन्यातील विजेता हट्टा क्रिकेट क्लब. विनंती असेल, एक बिग मॅच तुम्हा आमच्या भेटीला येते. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका, पाहत राहा नरसिंह चषक 2024. बॅटची कडा, चेंडू डीप पॉइंटला सरळ भिरकावून दिलाय. बंदा है कडक, मारता है बेधड़क. ये लगा
शशी सर, चला टॉस साठी या विनंती आहे. चला टॉस जिंकलेला आहे नरसिंह. मला वाटतं आज दिवस यांचाच आहे. टॉस जिंकलेला आहे नरसिंह क्रिकेट क्लब तपसी चिंचोली संघाचे संघनायक अविनाश देशमुख आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. सामन्याचं समीकरण, सामन्याचा टार्गेट जर तुम्ही पाहिला तर आता जुवियत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पदम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती सरचे स्वागत. सन्माननीय अजितदादा सन्माननीय अजितदादा लादे आणि अनिकेतदादा देशमुख या दोन्ही मान्यवरांचं, दोन्ही खेळाडूंचा आमच्या खूप खूप आम्हाला खरं तर खूप हेवा वाटतो. हे सुसज्ज अशा लाईट खरं तर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांच्या देखरेखीखाली खरं तर इथे पाहायला मिळत आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. हा मामा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला. 2 धावा धावफलकावरती आहेत. तुम्ही जर पाहिलं तर या 2 धावेच्या मध्ये 9 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यमराज क्रिकेट क्लब कदमापूर संघाकडून अनिल जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत.
तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय परत एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय, तिथे एक क्षेत्ररक्षक आहे, कुठली धाव तिथे मात्र मिळणार नाही. 9 धावा धावफलकावरती मस्त. यमराज क्रिकेट क्लब खरं तर अनिल यांच्याकडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 4 चेंडूवरती तब्बल 15 धावा इथे वसूल केले गेलेत. परत एकदा ऑन साइडच्या दिशेला षटक मैदानाच्या आतमध्ये मार्ग असताना खर तर अनिल यांच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं एका षटकामध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या होत्या. त्याची भरपाई इथे मात्र तोडीस तोड प्रत्युत्तर, तुम शेर तो हम सव्वा शेर. शेवटचा चेंडू 21 धावा पहिल्या षटकामध्ये वसूल केल्या गेल्यात. वाईड चेंडू इथे मात्र निश्चितच पंच घोषित करतील. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय राजेश्वर सेलुकर साहेब इथे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि परत एकदा ऑन साइडच्या दिशेला इन टू द गॅप चेंडू फरार चौकार. षटकाचा खेळ संपन्न झाला. बिनबाद 26 धावा धावफलकावरती आहेत. यमराज क्रिकेट क्लब कदमापूर सुपरफास्ट इथे मात्र धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तळणी तांडा संघाला इथे मात्र विचार विनिमर्श करण्याला भाग पाडलेला आहे. मार्कवरती सज्ज होतोय. सामना अतिशय साधं सोपं समीकरण मैदानाच्या आतामध्ये होऊन बसलेला आहे. 30 चेंडू आणि 40 धावा. आता डावकऱ्याचा फलंदाज विक्रम ऑन स्ट्राइक. पहिल्या षटकामधील सगळेच्या सगळे सर्वच्या सर्व 6 चेंडू अनिलने खेळले. वैयक्तिक 24 धावा बनवल्या. एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा आल्या. त्याच माध्यमातून 26 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकामध्ये विक्रम स्ट्रायकिंग. फटका सुरेख, तिथे क्षेत्ररक्षक आहे. स्मार्ट क्रिकेट एकच धाव इथे धावफलकावरती नोंदवली जाईल. 29 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण आहे. प्रेक्षकांनो, यानंतर होणारा सामना खरं तर खूप मोठी लढत, बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला खूप दुरून आलेला हट्टा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच गावातील यजमान संघ नरसिंह क्रिकेट क्लब तपसे चिंचोली. 29 चेंडू आणि 39 धावा असं समीकरण आहे. तो जो त्या सामन्यातील संघ जिंकेल ना, निश्चितच तो प्रबळ दावेदार असणार आजच्या दिवशी सुपर 8 मध्ये पोहोचण्यासाठी. फटका सुरेख, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये लागलेली रेस. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. फेकी सुरेख पाहायला मिळेल. आत्ताच्या निश्चितच 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. परत एकदा फटका सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक सिंगल धाव, 30 धावा धावफलकावरती. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 27 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण. सामना
मला वाटतं लवकरच संपण्याचे संकेत चव्हाण साहेब इथे आलेले आहेत. कारण पहिल्याच षटकामध्ये ज्यावेळेस 26 धावा आल्या, रणशिंग इथे भुंकलं गेलं, युद्धाला इथे सुरुवात होताना पाहायला मिळाली. विक्रम एक चेंडू खेळला होता, एक धाव इथे बनवली गेली होती. आडव्या बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. बॉल आणि बॅटचा इथे मात्र संपर्क नाही. खरी मॅच, खरी लढत, यानंतर होणारा सामना, बिग मॅच, अलौकिक, अविस्मरणीय, दैदिप्यमान सोहळा. पाहुयात याची देही याची डोळा. बॅटची कडा विकेटच्या पाठीमागे, विकेट किपर फर्स्ट स्लिप, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक, डोक्याला हात लावण्याची वेळ तिथे आली. आता हा कॅच होता की मॅच, येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल. षटकातील शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 25 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण आहे. काहीसा कानमंत्र इथे दिला गेला, बॅट चेंज केली गेली. विक्रमला इथे मात्र अजूनही सूर गवसलेला नाहीये. विस्फोटक, विध्वंसक, डिस्ट्रॉयर फलंदाज म्हणून विक्रमची सुद्धा ओळख आहे. 25 चेंडू आणि 36 धावा असं समीकरण आहे. गोलंदाज रोहनचं कौतुक करावं लागेल. आणि यावेळेस उंच आकाशात बॉल आहे, क्षेत्ररक्षक बॉल कडे धावतायत. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. DJ महाराज. कॅमेरामॅनला विनंती असेल थोडासा डीजे साऊंड कडे तुम्ही फोकस करा. जबरदस्त डान्स करत तिथे पाहायला मिळत होता. आम्ही चान्स मिस केला सर. नेक्स्ट टाइम अजून एकदा होऊन जाऊ द्या तसा डान्स. मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण. परत एकदा आपण पाहतोय फटका सुरेख, डान्सिंग डाऊन द विकेट. आणि इथे काय, इथे चेंडू सरळ सीमारेषा पार चौकार. क्षेत्ररक्षक बॉल सोबत बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आताचा चौकार आहे शेलुकर साहेब. 42 धावा धावफलकावरती, 22 चेंडू आणि 24. परत एकदा फटका, इथे सुरेख, क्षेत्ररक्षकाने बॉल मध्ये लागलेली रेस. तिथे काय, चेंडू अडवला गेलाय. एकच धाव इथे मिळेल. 43 धावा धावफलकावरती, 21 चेंडू आणि 23 असं समीकरण. सामना जर बंजारा तळणी तांडा या संघाला जिंकायचा असेल तर एकमेव इथे एकच गोष्ट करावी लागेल की विरोधी संघाच्या विकेट तुम्हाला घ्याव्या लागतील. त्याशिवाय हा सामना तुम्हाला जिंकता येणार नाही. 21 चेंडू आणि 23 असं सहज साधं सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेलं आहे. बाळू आडे वरती चढलेलं आक्रमण, 3 चेंडूवरती 11 धावा इथे वसूल केले गेल्यात. विक्रमच्या बॅटमधून अजून एकही मोठा फटका आलेला नव्हता.
यावेळेस फुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार. डीजे डीजे सुद्धा आता खूप एक्साइटमेंट मध्ये आहेत. परत एकदा मिनी बाउंड्री 2 धावा. विक्रम इथे मात्र आता अफलातून फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. 51 धावा. शुभांक अभिनंदन. यमराज क्रिकेट क्लब कदमापूर. 19 चेंडू आणि फक्त 15 धावांची आवश्यकता. यावेळेस परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरची सांगता. निमित्तानं आपण जर पाहिलं तर आमचे सन्माननीय मित्र रेल्वे अधिकारी मुन्नाभैया कांबळे उर्फ चाम, तसेच आमचा परमित्र पाप्याभाई सुरवशे, त्यानंतर अजय कांबळे, बिभीषण, बराचसा मित्र परिवार. खरं तर लांबजण्याहून त्यांचा संघ जरूर या स्पर्धेच्या बाहेर गेला असेल, पण ही स्पर्धा त्यांच्या मनात आहे. एका धावेने त्यांना निसटता पराभव इथे स्वीकारावा लागला होता. ती रात्र ते कधीच विसरू शकणार नाही. पण क्रिकेटने आम्हाला काय दिले मामा हे जर सांगायचं झालं ना, तर झालेला पराभव कसा पचवावा, मैदानामध्ये पडल्यानंतर परत कसं उठून उभा राहावं आणि लढावं, हे सुद्धा आपला क्रिकेटने शिकवलेलं आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. ओहो, नो बॉल. फ्री हिट इज ऑन. आपण जर पाहिलं तर नो बॉल आहे. आता या चेंडूवरती फटका सुरेख. माझा मित्र राहुल सुद्धा या ठिकाणी खूप मेहनत इथे करताना पाहायला मिळतोय. परत एकदा आक्रमण. चेंडू भिरकावून दिला. डीजे थांबा. डीप मिड विकेटला सरळ आकाशाला गवस निघालणारा नरसिंह चषकाचा ब्रँडेड षटकार. मुरुड संघातील आमचे सहकारी सन्माननीय मोहसिन भैया मनियार यांच्या या ठिकाणी एक धावेची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता आहे. सन्माननीय मोहसिनजी मनियार साहेबांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सर्व खेळाडूंच्या वतीने, आयोजक कमिटीच्या वतीने वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. डीजे मस्त बर्थडेचं सॉन्ग ना. थांबा डीजेचं सॉन्ग लोड करून ठेवा. बर्थडेचं सॉन्ग आणि विजयी षटकार यमराज क्रिकेट क्लब कदमापूर. आणि चला मुरुड संघ समोरच्या बाजूला या. चला, भाईचा बर्थडे आज. या मोहसिन मनियार सर, तुमच्यासाठी खरं तर पर्वणी असणार आहे. खूप खूप शुभेच्छा.